हाय नमस्कार. तर चला तुमच्यासाठी एक घेऊन आली मी रेसिपी धमाके अशी गौरान. तर ही आपल्याकडे तेच पत्ता नाही म्हणून एवढाच आहे आणि ही एक लवंग आणि ती दालचिनी. तर तेल टाकले गरम करायला. तर मी डाळ अशी मस्त शिजवून घेतलेली आहे. तर काय तुमच्यासाठी रेसिपी तुम्हाला सांगते. मटण नाही आपल्याकडे कारण पालखी जाऊस तर हे बघा मस्त अशी शेण शिजवून घेतलेली आहे बघा. आणि सांबार मसाला काहीच नाही वापरणार आणि लसूण आणि कोथिंबीर. आणि ह्याच्यात काय केलं बघू शकताय बघा. डोसा संध्याकाळचा डोसा सकाळी भिजाय घातलं होतं, आता मिक्सरला बारीक केलंय बघू शकता. एवढं डोश्याचं पीठ झाकून ठेवलंय ती. त्याला अजून मीठ ही काहीच नाही टाकलं हो, सोडा. तर तेजपत्ता टाकलाय बघून घ्या. आता त्याच्यात मी हळद सोडते. हळद टाकली, आलं लसूण शिजून घेतलंय उकळून. मसाला कारण लय दिवस झालं खाऊ वाटलं होतं. इडली सांबर डोसा ते गाणं नाही का त्यामधल्यासारखं. आपल्याकडं जे आहे तेवढ्यातच आहे. असं नाही की नाही का आपण सगळंच आहे आपल्याकडं असं नसतंय. शिटीत असतंय. आता थोडी चटणी टाकते, लय बी नाही. हे बघा मसाला घेतला भाजून मस्त असा लाल भडक. तर आता ही त्या सोडून झालं ना सांबर. नडायचं नाही कोणत्या गोष्टी. गेल्या वर्षीने आणल्या होत्या ना शेंगा त्या पायीचं. काल परवा दिवशी सोमवार होता, म्हणलं चला पावसा पाण्याचं काय बनवावं. मग हे बघू शकतो आपण. आता ही आपण लय पातळ बी नाही लय घट पण नाही करणार आहे, कारण इडली सोबत इडली नाही करणार, डोसा करणार आहे. डोश्यासोबत आपल्याला खायला होईल अशा पद्धतीचं. बस आता याच्यात मीठ टाकायचं बघू शकता. लय पण असं नाही केलं नाही का, लय पण घट नाही लय पण पातळ नाही, मिडियम साईज. कारण डोश्यासोबत खायला यावं असं. तर मीठ टाकून घेते. बघा किती मस्त असं झालं. आता डोसा काय तुम्हाला दाखवणार नाही कारण रोजच आहे डोसा आपल्या. तिकडं चाललंय तिचं दळण शेंगा फोडायचं. इकडं बानूबाई आहे मस्त अशी कारण पाऊस चालू आहे. हे बघा मस्त असं बघताच खायला खाऊ वाटावं. एकदम भारी परफेक्ट. थोडं मीठ कमी आहे. हे बघा आता दिसले ना. हे बघा झालं का ना मस्त असा डोसा. हे सांबर लय नाडायचं नाही. याच्यात काय भोपळा तरी कमीच आहे बघा. लय पण घट नाही केलं लय पण पातळ. शेंगा जास्त वापर केले त्या.
मस्त असं तरी ही मस्त आलेली आहे, बघू शकता पुन्हा एकदा. आणि हे तर मळलंय, हे मळलंयच म्हणते इडली डोस्याचं पीठ. ह्याला अजून मेथी सोडा नाही टाकला, जेवढं पाहिजे तेवढंच करायचं. शेजारच्या फ्रीजमध्ये ठेवायला जायचं. तर हो का, बघू शकता. झालं का मस्त. आता गरम गरम खायचं, गरम गरम हे करायचं. परफेक्ट आहे ही डोश्यासोबत खायला. इडली कोण खात नाही, एकदा केली तर हाय अशी फेकून दिली. डोसा खात्यात सगळे. तर बघून घ्या, मस्त आहे ना. त्याला काहीच वापर नाही, फक्त एक डाळ आहे. 2-3 डाळी बी नाही, त्या 2-3 डाळी टाकल्या असत्या ना तर अजून पण छान झालं असतं. मुगाची, तुरीची आणि मसुरीची टाकली असती ना 3 डाळी, अजून बी लय झाली असते. तेवढं काय नको आहे आपल्याला. आणि तेवढं माझ्याकडं डाळी पण नाहीत, ज्या आहे मसूरची फक्त, आणि शेंग आणि एक टमाटर आणि आलं लसूण आणि कोथिंबीर आणि ते मसाला. झालं एवढंच. तर चला, आवडलं असलं तर पटापटा लाईक करा. तुमच्यासाठी नवीन रेसिपी गावरान घेऊन येत आहे. तर चला, बाय.